कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 12वा। कुलशेखर मल्लाचा वृत्तांत। श्री सुबैया श्रेष्ठींनी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगितल्याने मला जसजसे त्यांचे आकलन होऊ लागले तसा माझा आत्मविश्वास वाढला। ते माझ्या लक्षात आले। सुबैया श्रेष्ठींनी अशा प्रकारे कथन करायला सुरुवात केली। श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत। कलियुगाच्या शेवटी तेच कल्की अवतार धारण करणार आहेत। साधारणपणे ब्राह्मण म्हणतात की कलियुगात 4,32,000 वर्षे आहेत, परंतु सांद्र सिंधू वेदाप्रमाणे कलियुगात 5,000 वर्षाचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल। माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही। मी ब्राह्मणांकडून जे ऐकले होते त्याच्या अगदी उलट श्रेष्ठी सांगत होते। श्वासाचा दीर्घायुष्याशी संबंध। बाळाशंकर भट्टा कलियुगामध्ये कलीची अंतदशा 5,000 वर्षांनी संपते। त्यानंतर थोडा काळ 2 युगांचे मिश्रण आलेला संधिकाळ असतो। त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते। कलियुगात एकूण 4,32,000 वर्षाचा काळ असला तरी अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा इत्यादी असतात। हा योग शास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे। समजा ब्रह्मदेवाने प्रत्येकाला 120 वर्षे आयुष्यमान दिले आहे, परंतु ती व्यक्ती शरीराने 120 वर्षे जगेलच असे नाही। याचा अर्थ 120 वर्षात किती श्वास प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास उच्छ्वास दिले आहेत। मन अस्थिर असणारे, रागीट स्वभावाचे, घाईघाईने धावणारे, रोज दुःखात जगणारे, दुष्ट प्रवृत्तीचे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात। सर्वात कमी श्वास प्रश्वास घेणारे प्रचंड कासव 300 वर्षे जगते। अत्यंत अस्थिर स्वभावाचे माकड अल्प काळात मरते। श्वास प्रश्वास घेताना शरीर रचना अचूक स्थितीत असावयास हवी। योगीजन वायूचे कुंभक करून श्वास इंद्रियांच्या आतील भागात फिरत राहील असे करतात। यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घ काळापर्यंत जीवित राहतात। मनुष्याच्या शरीरातील जीवपेशींमध्ये सतत विकास प्रक्रिया चालू असते। श्रीपाद चरित्रामृतमच्या भक्तियुक्त वाचनाचे फल। 10 वर्षापूर्वी शरीर अवयव जसे होते तसे ते आता नसतात। जुन्या जीवपेशींच्या ठिकाणी नवीन जीवपेशी जन्म घेतात। त्याप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलांतून जात असते। जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते, तेव्हा रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते। त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते। जुन्या कल्पना बदलून नष्ट होऊन नवीन कल्पना निर्माण होतात। नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टींमध्ये दैवी शक्ती, दैवी कृपा आकर्षून घेण्याचे सामर्थ्य असते। त्याद्वारे मन, प्राणशक्ती आणि शरीर शुद्ध होते। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम सारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर रूप आहेत। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्ध शक्ती, योग शक्ती अंतर्निहित असते। असा ग्रंथ मानसिक किंवा वाचिक अथवा मानस व वाचिक दोन्हीचा समन्वय करून पठण केल्याने श्रीपादांचे दिव्य मानस चैतन्य त्या दिशेने आकर्षित होते। ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक, प्राणघातक मानसिक आजार, बाधा, कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्याकडे पोहोचतात। तेथे ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहपूरित स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात। अशा परिस्थितीमध्ये साधकाला इहपरसुखाची प्राप्ती होते। सद्गृहस्थांना अन्नदान केल्याची फळे। ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी 11 सद्गृहस्थांना जेवू घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढा रकमेचा दत्तक्षेत्रामध्ये विनियोग करावा, तरच पारायणाचे पूर्ण फल मिळते। सद्गृहस्थांना भोजन दिल्याने भक्ताला दीर्घायुष्य लाभते, अर्थात भक्तास आणखी काही वर्षापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते। एवढेच नाही तर ते संतुष्ट झाल्यावर शांती, पुष्टी, तुष्टी, ऐश्वर्य इत्यादी संबंधातील भोग योगाच्या स्पंदनांचा अव्यक्तामधून उद्भव होतो। कालांतराने अव्यक्त अवस्थेतील बीजे व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्ष म्हणून विकसित होतात। वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा भाताचा केवळ एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्मा दुर्वास महर्षी
आणि त्यांच्या 10,000 शिष्यांना पोटभर जेवण देऊ शकले. त्यामुळे श्रीगुरूंना श्रद्धेने काळजीपूर्वक समर्पित केलेले सर्व काही बीजरूपात अगोचर प्रांतात शिल्लक राहते, हे समजून घेतले पाहिजे. काळाच्या ओघात ही बीजरूपे व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोग व संपदा प्रदान करतात. श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ आणण्यासाठी वनात गेले. श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून निद्रिस्त झाले. श्रीकृष्णास न सांगता आश्रमातून आणलेले पोहे सुदामा एकटाच खाऊ लागला. झोपेचे सोंग घेतलेले श्रीकृष्ण उठून म्हणाले, सुदामा, मला भूक लागली आहे. घरून येताना माईने भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले आहे काय? सुदामाने नाही म्हटले. श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, तू काहीतरी खात आहेस असे वाटते. सुदामा म्हणाला, नाही, मी तर विष्णू सहस्त्रनाम म्हणत आहे. कृष्ण पुन्हा म्हणाले, असे होय, मला असे स्वप्न पडले की आपणा दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले, ते तू मला न देता एकटाच खात आहेस. तेव्हा सुदामा म्हणाला, श्रीकृष्णा, तू थकला आहेस. त्यातून दुपारची वेळ, यावेळी पडलेल्या स्वप्नांचे काही फळ नसते असे शास्त्र सांगते. श्रीकृष्ण हास्य करून गप्प राहिले. कालांतराने सुदामा फाटके तुटके कपडे घालणारा होऊन अत्यंत गरीब झाला. त्याने आपल्या दैन्य निवारणासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्रनामाचे पठण केले. शेवटी त्याच्यावर श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला. त्याने आणलेले पोहे स्वीकारले आणि त्याला अमाप संपत्ती दिली. जशी श्रीकृष्णाने कुचेलाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती, त्याची परतफेड म्हणूनच श्रीकृष्णाने सुदामाला हंसतुलिका तल्पमवर झोपवून त्याचे पाय दाबून दिले. कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते हे प्रभूंनी ह्याद्वारे सूचित केले. पहिलवानाचे गर्वहरण. श्रीपाद 4 वर्षांचे असताना पिठिकापुरममध्ये वर्मकला नावाची गूढ विद्या अवगत असलेला एक मल्याळी पहिलवान आला. त्याचे नाव कुलशेखर असे होते. आपल्या शरीराच्या विविध भागांवर नियंत्रण करणारी काही जीवकेंद्रे असतात, त्यांना मर्मस्थाने म्हणतात. मर्मस्थानांना स्पर्श केला असता वा त्यावर आघात केला असता ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. शरीराचा कोणताही भाग जागच्या जागी खिळवून शारीरिक अक्षमता आणता येऊ शकते. मर्मस्थानावरील मारामुळे त्रस्त झालेल्या व एखाद्या आजाराच्या लक्षणांना प्रतिबंध घालण्यासाठी या कलेचा वापर केला पाहिजे. युद्ध कले व्यतिरिक्त काही विशेष मर्मांना अंडगल असे म्हणतात. अंडगल मर्माच्या बाबतीत कशा प्रकारे उपचार करावेत या संबंधित प्रशिक्षण देणारी कला म्हणजे मर्म उपचार पद्धती. सुश्रुत या प्राचीन वैद्याने हे शास्त्र जगासमोर प्रथम उघड केले. या कलेत 12 अत्यंत धोकादायक मर्मकेंद्रे आहेत. या कला गुरुकडूनच शिकल्या पाहिजेत आणि फक्त जगाच्या कल्याणासाठीच त्यांचा वापर केला पाहिजे. या मर्मबिंदूमध्ये प्राणशक्ती विपुल प्रमाणात असते. त्यांच्यावर भयानक दाब देण्याचा प्रयास केल्यास वा त्यांच्यावर आघात केल्यास व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. काही विशिष्ट बिंदूंवर दाब देण्याचा प्रयास केल्याने एखाद्याचे प्राण संकटातून रक्षणच होत नाही, तर विविध प्रकारचे दीर्घकालीन आजार देखील बरे होऊ शकतात. कुलशेखर सप्तगिरी बालाजीचा भक्त होता. तो सर्व राज्यातील सर्व मल्लयोद्ध्यांना जिंकून जय पताका घेत असे. काळ व प्रारब्ध या घटकांमुळे तो पिठिकापुरमला आला. पिठिकापुरममध्येही मल्ल होते. ते सर्व एकत्र जमले व या निर्णयाप्रत येऊन पोहोचले की आपल्याला निश्चितपणे कुलशेखरकडून मृत्यू आणणारा फटका बसणार. आपल्या गावाचा लौकिक नष्ट होणार. तपस्वी जनांना अनेक विलक्षण शक्ती प्राप्त असतात. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. माहितगार मंडळी सांगतात की श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत. तशा प्रकारे विचार करून हा कठीण प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना श्रीपादांचा आश्रय घेण्याची इच्छा होती. त्यावेळी श्रीपाद श्री नरसिंह वर्मा यांच्या घरात होते. श्री वर्मा यांनी चांदीची झालर असलेले एक पागोटे खास श्रीपादांसाठी तयार करून घेतले होते. त्यांच्या जमिनीची देखरेख करण्यासाठी घोडागाडीतून जाताना चांदीची झालर असलेले पागोटे श्रीपादांना घालून समजवून त्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची सवय होती. एके दिवशी श्रीपादांना पागोटे घालणार तेवढ्यात त्यांनी श्री वर्मांना थोडा वेळ थांबायला सांगितले. दरम्यान पिठिकापुरममधील पहिलवान तेथे आले. ते श्रीपादांना शरण आले. श्रीपादांनी त्यांना
अभय वचन दिले. पिटिकापुरममध्ये एक भीम नावाचा कुबडा होता. तो 8 ठिकाणी वाकडा होता व आणखी म्हणजे अशक्त सुद्धा होता. तो काही काम करू शकत नव्हता, तरी त्याला श्री वर्मा पगार देऊन सेवा करून घेत असत. भीमाचे श्रीपादांवर अमर्याद प्रेम, आत्मीयता व अढळ श्रद्धा होती. तो श्रीपादांना आपले कुबड दूर करण्यासाठी नेहमी प्रार्थना करीत असे. त्यावर श्रीपाद म्हणायचे, योग्य वेळ येताच मी ते सरळ करीन. श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले, आपल्याकडे भीम आहे, तो कुलशेखरास तोंड देईल. भीमासारखा मनुष्य आपल्या पाठीशी असताना आपण का घाबरावे? श्री दत्तांचे मार्ग अतिशय विचित्र आणि चमत्कारिक असतात. कुलशेखराशी लढत देण्यासाठी भीमाच्या झालेल्या निवडीमुळे पिटिकापुरमचे रहिवासी विस्मयचकित झाले. काही लोकांनी विचार केला की त्यामध्ये भीमाचा अंत होईल किंवा श्रीपादांचे दिव्यत्व प्रकाशात येईल. कुकुटेश्वर मंदिरानजीक कुस्तीचे कडे तयार करण्यात आले. अनेक लोक ती करमणूक पाहण्यासाठी प्रत्यक्ष आले. मल्लयुद्ध सुरू झाले. कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते. तो ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला मार लागत होता. कुलशेखर क्षीण झाला. भीमाचे कुबड सरळ झाले व तो अतिशय बलवान झाला. श्रीपादांच्या चरणावर कुलशेखरने दंडवत घातला. श्रीपाद म्हणाले, कुलशेखरा, मानवी शरीरावर सुमारे 108 मर्म असतात. या सर्वांचे पूर्ण ज्ञान तुला आहे, पण भीमाने पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवला. मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला होते. तुझे ज्ञान महान की त्याचे ज्ञान महान? तू उद्धतपणे हुकूमत चालवित आहेस. मी दिव्य मनोरंजनाचा आनंद घेतो. मी कायदा आहे आणि विविध शिक्षा लादणारा अंमलबजावणीदार आहे. आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देत आहे. तू दुर्बल मनुष्य म्हणून जगशील, तथापि तुला अल्प प्रमाणात अन्न वस्त्र मिळेल. तुझ्या शरीरातील सर्व प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान मनुष्य हो. या जगातील प्रत्येक प्राणीमात्रापेक्षा मी शक्तिमान आहे. तिरुपतीमध्ये कोण आहे? मी नाही का? सदैव माझे संरक्षण मिळवून त्या मर्मकलेचा तू गैरवापर केलास, म्हणून मी तुझ्याकडून ही मर्मकला काढून घेत आहे. त्याला क्षणभर श्रीपादांनी श्री पद्मावती व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले. श्रीपादांच्या लीला अचिंत्य अगम्य आहेत. त्यांची कृपा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी योग्य मार्ग आहे. अध्याय 12 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.